शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी योगेश प्रबळे. अनेकदा नमो शेतकरी या योजनेसंदर्भात आपण बऱ्याचदा इथे माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे. हालाकी नमो शेतकरी ही योजना जवळपास 2019मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती. हालाकी या योजनेचं जे काही उद्दिष्ट होतं त्याप्रमाणे तर यांनी कदापि इथे ती भूमिका घेतलीच नाही. या योजनेचं उद्दिष्ट काय होतं की PM किसानच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना आपण इथे राबवत आहे. याच्या माध्यमातून फक्त हीच हेतू आहे की शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत देणे, जसं की प्रत्येकी 2-3 महिने मिळून एक हप्ता शेतकऱ्यांना देणे, तो म्हणजे 2000 रुपये. म्हणजे नमोचे वार्षिक 6000 आणि PM किसान योजनेचे वार्षिक 6000 असं एकंदरीत आपण ह्या योजनेच्या माध्यमातून या दोन्ही योजना मिक्स करून या दोन्ही योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आर्थिक प्रारंभिक अर्थसहाय्य देण्यासाठीचे 12,000 रुपये वार्षिक देणार आहे. हालाकी निवडणुकीच्या अगोदर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आपल्या राज्याचे कर्नल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे देखील आश्वासन देण्यात आलं होतं कर्जमाफीच्या आश्वासनाबरोबर की आपण आपलं सरकार इथे सत्तेत आलं की नमो शेतकरी या योजनेमध्ये अतिरिक्त वाढ करणार आहेत. जे तुम्हाला वार्षिक 6000 भेटतात त्याच्यामध्ये अतिरिक्त 3000 रुपयाचं वाढ करून वार्षिक जे आहे की 9000 रुपये करणार. 9 + ते 6 असे एकंदरीत आपण शेतकऱ्यांना 15,000 रुपये देशाचे पंतप्रधान आणि आपल्या माध्यमातून इथे देण्याचं इथे ठरवलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं. परंतु आता विचार केला तर हे 2 हप्ते थकीत आहे. 2 हप्ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा एक 9वा हप्ता आणि त्याचबरोबर 10वा हप्ता. कारण की ज्या वेळेस PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा वितरण झाला, त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरण होणे गरजेचा होता. त्याचबरोबर 23व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता वितरण होणं गरजेचं होता. कारण की जर कधी ह्या हप्त्यांचा विचार केला असता तर मागे जेवढे पण काही हप्ते या योजनांचे वितरण झाले तर नमोचे आणि PM किसान योजनेचे सारखेच वितरण झाले, अर्थात एकाच तारखेला वितरण झाले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून जसं की फेब्रुवारीच्या अगोदरपासून हे हप्त्यांचं सर्व काही वातावरण चिघळून इथे गेलेलं आहे. आता मंत्रिमंडळातील बऱ्याच काही प्रतिनिधींचं अर्थात मंत्र्यांचं काय म्हणणं पडू लागलं की नमो शेतकरी सारख्या योजनेचे हप्ते वितरण करण्यासाठी आमच्याकडे निधीची उपलब्धता नाही. या योजनेसाठी आमच्याकडे निधी सध्या नाही. कारण की गेल्या मागील काही काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरी कर्जमाफी आम्ही जाहीर केली, लाडकी बहीण आम्ही जाहीर केले. लाडक्या बहिणीच्या महिन्याला आम्ही हप्ते ट्रान्सफर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये करायला लागलो. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली, दुसरी यादी जाहीर झाली. या याद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी हे लागला. आता खरंच शासनाच्या तिजोरीत पैशाची कमी आहे का हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं. जर कधी शासनाच्या तिजोरीत पैशाची कमी असते तर गेल्या काही दिवसापासून आता जेवढे पण काही महाराष्ट्रातील मंत्री संत्री आमदार खासदार आहे यांच्या घरांचे कामांचे रिपेरेशन चालू आहे. अर्थातच जे काय म्हणते त्याला सुधारणा चालू आहे. त्या बंगल्यांचे जेवढे पण काही सरकारी बंगले आहेत त्यांचे सुधारणा तिथे चालू आहे. खराब झालेले बंगले रिपेअरिंगचं काम तिथे चालू आहे. त्याचबरोबर नेते मंडळींकडे खासदार आमदारांच्या पोरांना गाड्या घेण्यासाठी पैशाचे निधी उपलब्ध केला की असे प्रश्न इथे पडू लागले. कारण की गेल्या 1-2 दिवसाबाद एक खबर येते की ह्या मंत्र्याच्या पोराने, ह्या खासदाराच्या पोराने, ह्या आमदाराच्या पोराने डिफेंडर घेतली, BMW घेतली, फॉर्च्युनर घेतली. म्हणजे अशा विविध ज्या महागाड्या गाड्या कोट्यवधी रुपयाच्या त्या गाड्या घेण्यासाठी यांच्याकडे पैसे, यांच्याकडे यांचे बंगले सुधारण्यासाठी यांच्याकडे पैसे आहे. तर मित्रांनो हे फक्त कारणे दाखवा कारण आहे, हे काहीच नाही. फक्त सांगायचं झालं तर आपण पहिल्यांदा पण मागील 1-1.5 महिन्यापूर्वी या योजनेसंदर्भात एक डेडिकेटेड व्हिडिओ केला होता. त्याच्या माध्यमातून सांगितलं होतं की कशा पद्धतीने नमो शेतकरी ही योजना महाराष्ट्रातून बंद करण्याचं षड्यंत्र हे चालू करण्यात आलेलं आहे आणि ते षड्यंत्रात आता कामयाब होताना सरकार इथे काही ना काही दिसत आहे. परंतु याचा पडसाद यांना नक्कीच येत्या निवडणुकीच्या काळात नक्कीच उमटणार आहे. कारण की नमो शेतकरी ही योजना तळागाळात पोहोचलेली योजना आहे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली योजना आहे. हालाकी याच्यातून जास्त काही लाभ त्यांना मिळत नव्हता, परंतु एक आस होती की बुवा दर 1-2 महिन्यामुळे आपल्याला 1000-2000 रुपये आपले काय ते छोटा मोठा एक पॉकेट मनी खर्च पाहण्यासारखे आपले भागून जातात. या माध्यमातून काही ना काही गरीब लोकांची खूप मोठी आशा होती. आणि हालाकी आता लेटेस्टमध्येच यांनी साखरेचे दर जर कधी बघितले असता तुम्ही तर मागील 1-1.5 महिन्यापूर्वी जी साखर तुम्हाला 50-55 रुपये किलोनं भेटत आहे किंवा मागील 5-6 महिन्यापूर्वी 40-45 रुपये किलोनं भेटत आहे, आता काही दिवसातच 20-22 दिवसात साखरेचे भाव यांनी अख्खे गगनाला इथे लावून टाकले. ते म्हणजे 75 ते 80 रुपये प्रति किलो यांनी साखर इथे करून टाकलेले. म्हणजे जो गोडवा छोटा मोठा शेतकऱ्यांकडे होता तो देखील यांनी हिरावून इथे घेतलेला आहे. आता शेतकऱ्यांमध्ये पडलेले प्रश्न आहे, नमो शेतकरीचे हप्ते भेटणार का?
तर मित्रांनो याचं उत्तर मी पण इथं देऊ शकत नाही, कारण की उगाचच शेतकऱ्यांना खोटरडी माहिती देणे हा आपण कदापि इथे केलं नाही. हालाकी तुम्हाला माहिती असेल की आपल्या चॅनलवरती आपण बऱ्याचदा या योजनेसंदर्भात व्हिडिओ केले. हा गलतीने माझ्याकडून देखील सुरुवातीच्या काळात मागे पुढे झालं असेल, कारण की मला देखील जास्तीचं काही माहिती नव्हतं. परंतु जसं जसं अनुभवित झालो मी की ऑलरेडी एखाद्या न्यूज चॅनलवरती काम केलेला माणूस नाही, मी स्वतः हे चॅनल उभं केलेलं आहे, याच्यावरती मी रेग्युलरली काम करतो. सपोर्ट करणं ना करणं ते लोकांचा प्रश्न आहे, परंतु आपण कायमस्वरूपी एक सर्वसामान्यांना किंवा सर्वांना योग्य ती माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघत असाल आपल्या चॅनलचं एकंदरीत सर्व काही, तर आपण पूर्णतः आपल्या चॅनलचा कॉन्टेंट हा चेंज करून टाकलेला आहे. करंट अफेअर, न्यूज, पॉलिटिक्स या संदर्भात आपण इथे व्हिडिओज क्रिएट करत असतो. फक्त हा व्हिडिओ याच्यासाठी क्रिएट केला, जे काही आपले जुने व्ह्युअरशिप आहे, जे काही जुने आपल्याला लोक बघत आहेत, त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केले, फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण इथे क्रिएट केला आहे. बाकी मित्रांनो तुम्हाला काही वाटत असेल, तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. मिळेल का नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.